राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी उद्योग मंत्री उदय सामंतजी, भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, डॉक्टर अनिल काकोडकरजी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलो ते राजेंद्र चोडणकरजी, उपस्थित सर्व मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आज आपण सर्वजण ओसॅट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथे जमलोय। या निमित्ताने मी सुरुवातीलाच राज्याच्या उद्योग विभागाचं आणि आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचं राज्यातल्या तमाम जनतेचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना पुढील वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देखील देतो। कालच आपण बुद्धीची देवता आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाच्या भक्तिपूर्वक निरोप दिला। खरं तर आमची पुण्याची मिरवणूक आज दुपारी 3ला संपली विसर्जनाची, परंतु काल तो महत्त्वाचा दिवस होता आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं मागचे 10 दिवस आपल्याकडे अतिशय आनंदाचं, चैतन्याचं, मंगलमय, उत्साहाचं अशा प्रकारचं वातावरण होतं। आणि आज अजून बऱ्याच जणांना अंदाज नाही, त्याचा उल्लेख काकोडकर साहेबांनी केला, सचिनजींनी केला, पुढं देवेंद्रजी त्याच्यामध्ये स्पष्ट बोलतील, आमचे मुख्यमंत्री सांगतील। परंतु या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाचं उद्घाटन करताना आपल्याला सगळ्यांनाच आनंद, उत्साह हा आणखीन वाढलेला आहे। महाराष्ट्रावर हा श्री गणरायाचाच आशीर्वाद आहे असं मी तरी मानतो। मला खात्री आहे की सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला अतिशय गती मिळणार आहे। मला तो दिवस आठवतो, आम्ही सगळेजण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो, अनेक जण भेटत असतात, ग्रामीण भागातले भेटत असतात, शहरी भागातले भेटत असतात। असंच एकदा माझ्याकडे घरी राजेंद्र चोडणकरजी आले आणि माझी पद्धत आहे की कुणी आलं, त्यांचं काम त्यांनी सांगितलं तर ताबडतोब त्या विभागाच्या मंत्र्यांना किंवा त्या विभागाच्या सचिव महोदयांना फोन करायचा। आणि मी आमच्या हर्षदीप कांबळेंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं राजेंद्रजींचं काम आहे, आपण इंडस्ट्री विभागाने त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। ते म्हणले दादा काळजी करू नका, मला भेटायला सांगा। आणि राजेंद्रजींना मी त्यांना भेटायला तिकडे पाठवलं। त्याच्यानंतर विभागाने पूर्ण मदत केली, सरकारने पूर्ण मदत केली, स्वतःची राजेंद्रजी असणारी इच्छाशक्तीच्या जोरावर हे आपल्याला करूनच दाखवायचा अशा प्रकारचा संकल्प त्यांनी मनामध्ये घेतलेला होता। आणि ते त्यांचं जे काही स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं होतं ते आज प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये आलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज होतीये। महाराष्ट्राला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उज्ज्वल उद्योगाची परंपरा आहे। महाराष्ट्राचा विकासाचा नवा अध्याय आज सुरू झालेला आहे। पहिला सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट या निमित्तानं राज्याच्या औद्योगिक विकासाचा एक नवीन अध्याय आज त्या ठिकाणी सुरू झाला आहे। हा प्रकल्प राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या करता अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा ठरणार आहे। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना बळ देण्यासाठी हा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। आणि भारताच्या तांत्रिक स्वावलंबनात महाराष्ट्राचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलेला आहे। त्याच्यामध्ये हेही महत्त्वाचं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये अतिशय खूप चांगली भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे। सेमीकंडक्टरमुळं या डिजिटल क्रांतीला गती मिळणार आहे। महाराष्ट्रात आम्ही सगळेजण नेहमी उद्योगामध्ये एक स्नेहपूर्ण अशा प्रकारचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक टीमवर्क म्हणून आमचा इंडस्ट्री विभाग ह्याच्यामध्ये काम करत असतो। उद्योग क्षेत्राला नेहमीच गती देण्याचं धोरण हे आजपर्यंत स्वीकारलेलं। आत्ताच आम्ही अलीकडच्या काळामध्ये काही महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेत आणि उद्योगाचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पण आमचा प्रयत्न चाललेला आहे। शेवटी चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वच भागामध्ये हे उद्योग गेले पाहिजेत। राज्यात उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अतिविशाल उद्योगांना देखील प्राधान्याने एक क्षेत्राचा दर्जा आम्ही देतोय। ह्याच्यामध्ये
अ, ब, क, ड येथील पात्र अँकर युनिट्सला देखील प्रकल्प उभारणीच्या करता आम्ही खूप मनापासून मदत करतो, ज्याचा उल्लेख काकोडकर साहेबांनी त्या ठिकाणी केला. कारण नवी सुरुवात असताना सगळंच काही उद्योगपतीवर ढकलून चालत नाही, काही आपल्या सरकारला पण ती जबाबदारी घ्यावी लागते. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्यात. राज्यात नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणाला देखील 30 मे 2023ला आम्ही मान्यता त्या ठिकाणी दिली. आणि माहिती तंत्रज्ञान साहिभूत सेवा घटकांच्या साठी देखील आम्ही अनेक आर्थिक प्रोत्साहन दिलेली आहेत. पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन झाली पाहिजे, त्यांनी जसं स्वप्न उराशी बाळगलं की देशाची $5 ट्रिलियन झाली पाहिजे, तसं मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन दिशेने नेण्याच्या करता आमचा मनापासूनचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि त्याकरता अनेक गोष्टी आम्ही करतोय. आज सेमीकंडक्टरमध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनाच्या निमित्तानं RRP इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचं पहिलं पाऊल हे आपण टाकलेलं आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 12,000 कोटीची गुंतवणूक ही त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याचबरोबर जवळपास 4,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती याच्यातून होणार आहे. मला खात्री आहे की सेमीकंडक्टर चिप उत्पादनाच्या क्षेत्रात आज महाराष्ट्राने टाकलेले पहिलं आश्वासक पाऊल आहे. आणि मात्र पुढच्या काळात या क्षेत्रात महाराष्ट्राची यशस्वी घोडदौड त्या ठिकाणी सुरू राहील. नेहमीप्रमाणे या क्षेत्रात देखील महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. त्याचा उल्लेख देखील अनिल काकोडकर साहेबांनी केला. वर आम्ही सगळं आम्हाला दाखवत असताना देखील त्यांचं ह्याच्यामधलं योगदान किती आहे. सचिन पण अतिशय मनापासून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष देऊन त्या ठिकाणी पाहत होते. आता बोलता बोलता म्हणाले की माय, माऊली, बहीण, त्याच्यामध्ये पत्नी वगैरे यांचा उल्लेख सचिनने भाषणात केला. सचिन, ते लक्षामध्ये घेऊनच आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली आणि आज राज्यामध्ये इतकी पॉप्युलर झालेली आहे. आज ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो, म्हणजे तुमच्या मनात जे होतं तेच आमच्या मनात आलं, आम्ही ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणलं. हे पण मी सांगतो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु खरोखरच राजेंद्रजी, मी तुमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कुणाची प्रेरणा पाठीशी असल्याशिवाय हे यश मिळत नाही. आणि तुम्ही ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्याची सुरुवात आज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होती. त्याबद्दल खूप खूप तुम्हाला धन्यवाद, खूप खूप तुमचं अभिनंदन. आणि एकंदरीतच आपल्यालाही सगळ्यांना भेटता आलं, कारण 6:05ला आम्हाला टेक ऑफ करायचंय. अंधार पडायच्या आत हेलिकॉप्टर तिथं पोहोचलं पाहिजे आणि दोघांची भाषणं आहेत. मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.